आज आपण अतिशय कमीत कमी मसाल्यांचा वापर करून अगदी झटपट डब्यासाठी गवारीची सुकी भाजी बनवतोय। ही भाजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच नक्की आवडेल। अतिशय कमीत कमी साहित्याचा वापर करून झटपट तयार होणारी सोप्या पद्धतीने गवारीची सुकी भाजी कशी बनवायची ते बघूयात। तर त्यासाठी इथे मी पाव किलो प्रमाणात ताजी कोवळी गवार चांगली निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता भाजीसाठी आपल्याला वाटण तयार करायचं आहे, त्यामुळे इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे, अर्धा चमचा जिरं, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे छान असं बारीक वाटलं जावं याकरता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याला मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने इथे आपलं हे भाजीसाठी छान हिरवं वाटण तयार झालंय। आता यानंतर गॅसवर मी लोखंडी तवा गरम करायला ठेवलेला आहे। यामध्ये निवडून स्वच्छ धुवून घेतलेली गवार घालायची आणि गवारीला आपल्याला तळापासून हलवत मध्यम गॅसवरती एक 4 ते 5 मिनिटं भाजून घ्यायचंय। गवार तोपर्यंत आपल्याला भाजायचे जोपर्यंत यावरती हलकेसे डाग येत नाहीत। गवार अशी चांगली भाजून घेतली की याचा उग्रपणा कमी होतो, गवार थोडीशी मऊसर होते आणि त्यामुळे भाजीसुद्धा चवीला चांगली लागते आणि पटकन शिजते। तर हे बघा, 4 ते 5 मिनिटासाठी गवार मी मध्यम गॅसवरती हलकेसे डाग येईस तोपर्यंत भाजून घेतलेले आहे। आता यानंतर आपण भाजी करायला घेऊ। तर त्यासाठी कढईमध्ये आपल्याला 1.5 ते 2 पळ्या इतकं तेल घ्यायचं आहे। तेल चांगलं तापलं की यामध्ये आपल्याला घालायची थोडीशी मोहरी आणि सोबतच एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आहे। कांदा आपल्याला मऊसर होईस तोपर्यंत छान गुलाबीसर रंगावर परतून घ्यायचा आहे। तर 2-3 मिनटं कांदा गुलाबीसर रंगावरती परतून घेतला की यामध्ये आता घालूयात एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा आपल्याला मऊसर होईस तोपर्यंत चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। कांदा टोमॅटो तेलावरती छान परतून मऊसर व्हावा याकरता यावरती झाकण ठेवायचं आहे। तर मध्यम गॅसवरती एक 2 मिनटं याला मी वाफवून घेणार आहे। 2 मिनटानंतर बघा, कांदा टोमॅटो छान मऊसर झालेला आहे आणि व्यवस्थित शिजलेला देखील आहे। कांदा टोमॅटो तेलावरती परतून घेतला की आता यामध्ये घालूयात अर्धा चमचा धणे जिरे पूड, सोबतच एक छोटा पाव चमचा यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे। याला आपण मिक्स करून घेऊ। आज आपण अगदी कमीत कमी मसाल्यांचा वापर करून डब्यासाठी ही गवारीची चमचमीत सुकी भाजी बनवतोय। आता यानंतर घालूयात तयार करून घेतलेलं हिरव्या मिरचीचं वाटण। हे घातल्यानंतर सुद्धा याला आपण मध्यम गॅसवरती 2 मिनिटासाठी चांगलं परतून घेणार आहोत। हिरवी मिरची आहे त्यामुळे याला आपल्याला 2-3 मिनटं मध्यम गॅसवरती चांगलं परतून घ्यायचं आहे, म्हणजे मग याचा कच्चेपणा नाहीसा होतो। आता हा असा सारखाच मसाला तयार करून तुम्ही भोपळ्याची भाजी बनवू शकता, दोडक्याची भाजी बनवू शकता, गिलक्याची भाजी बनवू शकता, कोणतीही फळभाजी तुम्ही याच मसाल्यापासून तयार करू शकता। आता हे चांगलं परतून झालं की त्यानंतर यामध्ये घालूयात मगाशी परतून घेतलेली गवार यामध्ये घालायची। याला 2 मिनिटासाठी फोडणीमध्ये मिक्स करून परतून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहिलंच असेल की यामध्ये आपण खूप जास्त मसाले घातलेले नाही आहेत, कोणतंही वाटण या भाजीसाठी आपण तयार केलेलं नाही आहे। अगदी कमीत कमी साहित्य आणि मसाले यामध्ये घालून ही मस्त अशी भाजी तयार करतोय। हे सगळं मिक्स करून झालेलं आहे। यामध्ये चवीपुरतं मीठ घालून भाजीला तळापासून हलवून घ्यायचं आहे। कमी मसाल्यामध्ये मस्त अशी गवारीची सुकी भाजी डब्यासाठी तयार होते। तर हे बघा, भाजी व्यवस्थित फोडणीमध्ये परतून घेतलेली आहे। आता भाजी शिजण्याकरता अगदी यामध्ये अर्धा कप आपल्याला पाणी घालायचं आहे। खूप जास्त यामध्ये पाणी घालायचं नाही, कारण आपण गवारीची सुकी भाजी बनवते। पाणी घालायचं, याला तळापासून एकदा हलवून घ्यायचं आहे आणि यानंतर आहे ना, यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे। मध्यम गॅसवरती गवार वाफेवर आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे। जवळपास 10 ते 12 मिनटं गवारीची भाजी आपण मध्यम गॅसवरती शिजवून घेणार आहोत। पण भाजी शिजत असताना अधूनमधून यावरचं झाकण काढायचं आणि याला तळापासून हलवून घ्यायचं आहे। आता तुम्ही घेतलेली गवार जर खूप जास्त निबर कडक असेल तर भाजी शिजण्याकरता थोडासा वेळ जास्त लागू शकतो। आपण इथे घेतलेली गवार ताजी आहे, कोवळी आहे आणि त्याचबरोबर सुरुवातीला याला आपण थोडंसं परतून सुद्धा घेतलेलं होतं, त्यामुळे गवार शिजण्याकरता खूप जास्त वेळ लागत नाही। अवघ्या 10 ते 12 मिनिटात मऊसर गवार शिजली जाते आणि अशा पद्धतीने मस्त अशी डब्यासाठी ही तुमची गवारीची सुकी भाजी खायला तयार होते। तर आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ही भाजी अशीच खाऊ शकता, पण मी यामध्ये 1 चमचाभर शेंगदाण्याचं कूट घालणार आहे। 1 चमचाभर भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं, याला मिक्स करून 1 मिनिटभरासाठी थोडंसं याला परतून घ्यायचं आहे।
आणि लगेचच अवघ्या 10 ते 12 मिनिटांमध्ये मस्त अशी चमचमीत कमीत कमी मसाल्यांचा वापर करून गवारीची सुकी भाजी तुमची इथे खाण्यासाठी तयार होते। ही गवारीची सुकी भाजी तुम्ही भाकरी चपातीसोबत खाऊ शकता। डब्यासाठी अगदी झटपट एखादी सुकी भाजी बनवायची असेल तर ही गवारीची भाजी बनवायला काहीच हरकत नाही। तर अतिशय कमीत कमी साहित्याचा वापर करून ही झटपट तयार होणारी गवारीची सुकी भाजी डब्यासाठी तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा। आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला जरूर एक लाईक करा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।